अथ श्री साई सच्चरित अध्याय 49. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सांगोपांग सद्गुरु स्तवणे सकले वेद आणि पुराणे तेथे मी अजाण नेणतेपणे बरे राहणे निवांत. खरे पाहता धरावे मौन हेच की वस्तुतः सद्गुरु स्तवन परी साईंचे एक एक गुण पाडिती विस्मरण मौनाचे. धन्य साईंची अगाध लीला पाहता निवांत राहावे न मजला. पक्वान्न गोड लागता जिभेला मनी आठवला श्रोतृवृंद. तयांसी ही पंक्तीस घ्यावे जेणे निजरसानंद दुणावे. ऐसे माझिया घेतले जीवे तेणे ही रससोये निडारली. मोठे गोड खरे पक्वान्न पंक्ती नसता स्नेही सज्जन नावडे ते एकट्याला गुण फिके गोड पण तयाचे. साई सकळ अवाप्त काम साई सकळ संत ललाम साई निज भक्त विश्राम धाम दुर्धर भवभ्रम निवारक. अनिर्वाच्य तयाची लीला वर्णवेना मम वाणीला. अतर्क्याची अतर्क्य कला केवी मजला आकळेल. कल्याण ते ते कल्याण तो हा साई निज कृपे जाण. देई निज कथेचे स्मरण ग्रंथ हा परिपूर्ण करावया. गाऊ जाता अगाध महिमान समर्थ कोण कराया कथन. परा जेथे निघे परतोन पश्यंती मध्यमा कोण कथा. तिघी जेथे नुघडती वदन चौथी वैखरी तेथे कोण. हे मी जाणे जरी संपूर्ण तरी हे मन राहीना. सद्गुरु ते पायी न बिनटता यथार्थ स्वरूप येईना हाता. संत श्री हरी स्वरूप स्वतः कृपा हस्ता प्रार्थावे. गुरुचरणाची आवडी हेची आपुली सर्वस्व जोडी. संत सहवासाची गोडी प्रेम परवडी लागो आम्हा. जया पूर्ण देहाभिमान तयान साजे भक्त अभिधान. स्वये जो पूर्ण निरभिमान खरे भक्तपण त्या अंगी. जया ज्ञातृत्वाचा ताठा श्रेष्ठत्वाचा अभिमान लाठा. केवळ दंभाचा जो वतवटा तयाची प्रतिष्ठा ती काय. आपुल्यात गुरुची कीर्ती अभागी जे प्रेमेन गाती. बधिर नसून जे नायकती ते मंदमती मूर्तिमंत. तीर्थ व्रत यज्ञ दान याहूनी थोर तपाचरण. त्याहूनी अधिक हरिभजन निज गुरुध्यान सर्वाधिक. साईच त्याचिया भक्तांचे ध्यान साईच त्यांचे देवदेवतार्चन. साईच त्यांचे गुप्त निधान रक्षावे परी अकृपणत्वे. यदा कदा येई मज आळस परीन अंतर्यामी साईच. विसर पडता कथानकात देई मज वेळेत आठवण. बसू म्हणता क्षण निवांत माझे काही न चले तेथ. कथा ऐसी खुरे अकल्पित लेखणी हातात घेणे पडे. ऐसिया त्याच्या अगाध कथा ऐकवावया त्या निजभक्ता. आणि माझिया निजस्वार्था मदया सच्चरिता प्रवर्तविले. नाही तरी संतांची या कथा ज्याचा तोच रचिता लिहिता. तयाची ती स्फूर्ती नसता केवळ निरसता पदोपदी. असो कृपाळू साईनाथ प्रवेशूनी मन्मना आत. करवूनी घेतला आपुला ग्रंथ माझेही मनोरथ पुरविले. मुखी श्री साई नामावर्तन चित्ती तयाचे वचन चिंतन. मनी तयाचे मूर्तीचे ध्यान पूर्ण समाधान येणे मद. वदनी श्री साईंचे नाम अंतरी श्री साईंचे प्रेम. ज्याचे साई प्रीत्यर्थ कर्म ऋणाईत परम त्या साई. तुटावया संसार बंधन याहूनी नाही अन्य साधन. साई कथा परम पावन सदा सेवन सुखदायी. पायी साईंची प्रदक्षिण करा श्रवणी सच्चरित श्रवण. सर्वांगी द्या प्रेमालिंगन डोळा घ्या दर्शन साईंचे. साष्टांगी यावे लोटांगणी मस्तक ठेवावे तया चरणी. जिव्हा लावावी तन्नाम स्मरणी नासिके अवघ्राणी निर्माल्य. आता पूर्वकथानुसंधान गताध्यायी श्रोतया लागून. चमत्कार प्रिय भक्त कथा कथन कथीन हे वचन दीधले. स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण नसता संतांचे अधिकाराची जाण. केलिया कोणी तयांचे वर्णन अविश्वासी मन दयाचे. स्नेही कथिता साईंच्या गोष्टी ऐके परी तो दोषैक दृष्टी. तयान मिळता स्वानुभव पुष्टी काही न सृष्टीत मानितो. हरी कानोबा नामाभिधान स्नेहांसवे मुंबईहून. करावया साईंचे परीक्षण निघाले पर्यटन करावया. परी साईंची कलाकुसरी प्रकाशे जो सकळांतरी. ते लाघवती नवलपरी कोण निर्धारी जाणील. हरिभाऊ शिर्डीत निघता कारण कळले साई समर्था. केवळ चमत्काराचा भोगता तितुकीच पात्रता तयाची. तितुकीच तया दावी तुणूक हेही आपुलासा करूनी निष्टंक. तयाच्याही श्रमाचे सार्थक युक्तिप्रयोजक संत खरे.
कोपरगावी स्नेही समेत हरिभाऊ बैसले टांग्यात गोदावरीत होऊनी सुस्नात निघाले शिर्डी प्रत अविलंबे येताच कोपरगावाहून हस्तपाद प्रक्षाळून हरिभाऊ संतावलोकन करावया जाण निघाले पायी कोरे पादत्राण माथा दरीचा फेटा बांधून साईबाबांचे घ्यावया दर्शन उत्कंठित मन हरिभाऊ मग ते येता मशिदीसी दुरूनी देखून या साईंची वाटले सन्निध जाऊनी त्यांची लोटांगणेसी वंदावे परी पादत्राणांची अडचण ठेवावयान निर्भय स्थान तेथेची एक कोपरा पाहून त्यातची ती सारून ठेविली मग ते वरती दर्शना गेले प्रेमे साईंचे चरणा वंदिले उदी प्रसाद घेऊन परतले वाड्यात निघाले जावया पायी घालू जाता पायतण मिळेना पाहता शोध शोधून परतले अनवाणी खिन्नवदन आशा ते सांडून समूळ कारण तेथे मंडळी फार येती जाती वारंवार पुसावे तरी कोणास साचार काहीही विचार सुचेना ऐसे तयांचे दुश्चित्त मन डोळ्यांपुढे पादत्राण चित्तास पादत्राण चिंतन सर्वानुसंधान पादत्राण हौसे सारिखे विकत घेतले पादत्राण गेले हरवले अर्थात कोण्या चोराने चोरिले निश्चये वाटले तयांस असो पुढे केले स्नान पूजा नैवेद्यादी तारून पंक्तीस बैसून केले भोजन परीन समाधान चित्तास सभा मंडप साईंचे स्थान तेथून साईंची दृष्टी चुकवून कोणी न्यावे माझे पायतण आश्चर्य लहान हे काय लागली तया हुरहुर चित्त नाही अन्नपानावर मंडळी समवेत आले बाहेर आसवू कर धुवावया इतक्यात एक मुलगा मराठा हरवल्या पादत्राणाचा बाहुटा लावून एका काठीचे शेवटा पातला त्या ठाया अवचित मंडळी जेवून आतवीत मुलगा आला शोध करीत म्हणे बाबा मद पाठवीत काठीही हातात देऊनी हरी का बेटा जरी का फेटा ऐसा पुकार करीत जा बेटा याच त्या माझ्या ऐशिया उत्कंठा झोंबेल त्या देऊनी टाकाव्या परी जो आहे हरी का बेटा आहे तयाचा जरीचा फेटा आधी हे निश्चित झालिया शेवटा द्याव्यान बोभाटा करावा येता ऐसा पुकार कानी ओळखोनी त्या वहाणा नयनी हरिभाऊ गेले धावूनी साश्चर्यमनी जाहले आनंदाश्रू आले डोळा हरिभाऊंस गहिवर दाटला देखून गेलेल्या पायतणाला चमत्कारला अत्यंत म्हणती उल्हास ये ये इकडे पाहू दे आण वहाणा मजकडे पाहूनी वदे या तुझ कोणीकडे गिवतल्या रोकडे मज सांग मुलगा म्हणे ते मी नेणे मजला बाबांची आज्ञा मानणे हरी का बेटा असेल तेणे दरीचा फेटा दावणे मज तयासाठी मी देईन वहाणा मज इतराची ओळख पटेना पटवील जो या बाबांच्या खुणा तो तया वहाणा घेईल अरे पोरा त्या माझ्याच वहाणा हरिभाऊ म्हणता देईना मग तो सकळ बाबांची या खुणा पटवी म्हणा पोराच्या म्हणे पोरा मी तरे हरी कान्होबाचा बेटा ही वैखरी सर्व खैव आहे की खरी मज सर्वतोपरी लागत असे आता पाही फेटा दरीचा फिटेल तुझे संशय मनीचा मग मी ठरेन धनी वहाणांचा दावान इतरांचा यावरी झाली तेव्हा मुलाची समजूत वहाणा दिधल्या हरिभाऊ व्रत पुरले तयाचे मनोरथ साई हे संत अनुभविले आहे माझा फेटा जरी ही काय मोठी नवलपरी तो माझी मस्तकावरी सर्वतोपरी दृश्यमान परी मी असता देशांतरी शिर्डीत माझी पहिलीच फेरी साई बाबांस कैसिये परी मन नाम हरी ठाऊक कान्होबा हा माझा पिता कोणी पाहिला तवरला नसता का या नामे तया उपलक्षिता अति आश्चर्यता वाटली पूर्वी साई संत महत्ता माझे स्नेही मजला सांगता अवमानिली मी त्यांची वार्ता पश्चात्तापता आता मद येता अनुभव कळला साई बाबांचा प्रभाव पुरला नाही संशया ठाव महानुभाव श्री साई जयामनी जैसा भाव हरिभाऊस तैसाची अनुभव संत परीक्षण लालसा स्वभाव परमार्थ हाव नाही मनी साई समर्थ महानुभाव स्नेही सोयरे कथिती अनुभव आपण स्वये पहावा नवलाव शिर्डीत जावया कारण हे संत चरणी वहावा जीव तेने गिवसावा देवाचा ठाव मनी नाही यत्किंचित डाव तरड्याची धाव कोठवरी जाऊन या संताच्या दारा पाहू आदरिले चमत्कारा तव जोड पादत्राणाचा कोरा आला की घरा घरपोत ना तरी क्षुल्लक पायतण गेल्याने काय मोठी नागवण परी तदर्थ मनाची वणवण ते सापडल्या विण राहेना संत प्राप्तीचे मार्ग दोन एक भक्ती दुजा ज्ञान
ज्ञानमार्गीचे सायास गहन भक्तीचे साधन सोपारे ऐसी सोपी सुलभ भक्ती तरीही अवघेती कान करीती तिजलाही महद्भाग्य संपत्ती असताच तत्प्राप्ती घडत असे कोटी जन्मांचे पुण्य असते तेव्हाची संताची गाठी पडते संत समागम सौख्य घडते तेनेच विकासते निज भक्ती आम्ही सर्व जाणो प्रवृत्ती तेथेची आसक्ती नेणो निवृत्ती ऐसी जेथे मनाची वृत्ती ती काय भक्ती म्हणावी जैसी जैसी आमची भक्ती तैसी तैसी आम्हाची प्राप्ती हे तो केव्हाही घडणार निश्चिती येथे न भ्रांती तिळ मात्र विषय भोगार्थ अहर्निशी आम्ही जमलो साईंपाशी या आम्हा ते देणगी ही तैसी परमार्थियासी परमार्थ असो आता आणिक एक सोमदेव स्वामी नामक करावया साईंची पारख पातले प्रत्यक्ष शिर्डीत सन 1906 उत्तर काशी माझी पहा गृहस्थ भेटला भाईजी सहा पांथस्थ निवाहा माझी स्थित प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित भाईजी त्यांचे बंधू विश्रुत बद्री केदार यात्रा करीत असता हे भेटत मार्गात बद्री केदार मागे टाकिले भाईजी मग खाली उतरले ठाई ठाई विसावे लागले दिसले बसलेले पांथस्थ तया माझील एक असामी ते तहे पुढे हरिद्वाराचे स्वामी सर्वत्र विश्रुत याच नामी लागले लगामी बाबांच्या त्यांची ही कथा बोधप्रद बाबांचे स्वरूप करील विशद श्रवण करत्या देईल मोद निजानंद सर्वत्र प्रातर्विधीस दाता भाईजी भेटले मार्गी हे स्वामीजी गोष्टी बोलता बोलता सहजी प्रेमराजी प्रकटली गंगोत्रीचा अधः प्रदेश बुवा असता उत्तर काशीस डेहराडून होऊन 70 कोस तेथे हा सहवास जाहला लोटा घेऊन बहिर्दिशेस निघाले बुवा प्रातःसमयास भाईजीही तया स्थळास त्याच कार्यास निघाले प्रथम उभयता दृष्टादृष्टी पुढे मार्गात परस्पर भेटी परस्परांच्या कुशल गोष्टी सुखसंतुष्टी चालल्या करू लागता विचारपूस प्रेम आले परस्परांस ठाव ठिकाणा एकमेकांस कुसावयास लागले हरिद्वारी तुमता वास नागपुरी आम्हा निवास कधी जेव्हा त्या बाजूस येणे झालियास दर्शन द्यावे यात्रा करीत याल जेव्हा पुनीत करावे आमुते गेहा पुनर्दर्शन आम्हा घडवा अल्पसेवा घ्या आमुची असू द्यावे आमुते स्मरण लागावे आमुते घरात चरण हेच आमुते आहे विनवण पुरवो नारायण ही इच्छा 1906 साली उत्तर काशीची या खाली परस्परांत हे भाषा बोली होऊन गेली या परी परस्परांचे ठाव ठिकाण घेतले उभयताही पुसून पाहून जवळ आले मैदान निघाले सोडून अन्योन्या जाता 5 वर्षांचा काळ येता साई समागम वेळ भाईजींच्या भेटीची तळमळ लागली प्रबळ स्वामींच सन 1911 आले स्वामीजी नागपुरा तेथे श्री साईनाथांचे चरित्रा परिसता पवित्रा आनंदले देती भाईजी शिफारस पत्र सुखे गाठावे शिर्डी क्षेत्र ऐसी योजना ठरवून सर्वत्र सोडिले नागपूर स्वामींनी उतरता ते मनमाडावर कोपरगावची गाडी तयार तेथे होऊन टांग्यात स्वार आनंद निर्भर दर्शना कोठेही जा साधून ते वर्तन अथवा त्यांची राहणी चलन एका ते एक एका ते आन नसते समसमान कोठेही एका संताचे आचरण तेन दुर्या संता प्रमाण योग्यायोग्यतेचे अनुमान कराया साधन हे नव्हे आधी जो जाई संत दर्शना किमर्थ भावी हे तया विवंचना पाहू जाता तयांचे वर्तना निज कल्याणा नागवण स्वामीजींचे मनाची रचना तर्क कुतर्क उठती नाना लांबून दिसता शिर्डीच्या निशाणा चालल्या कल्पना स्वामींच्या तया सवे असलेले जन मशिदीचे कळसाचे निशाण दृष्टीपथात येता दुरून करीत वंदन प्रेमाने पुढे घडेल साई दर्शन म्हणून जरी उत्कंठित मन परी त्याते दिसलेले निशाण त्याचाही अवमान साहेना निशाण दर्शने प्रेमस्फुरण हा तो सर्वत्र अनुभव जाण हे तो भक्तिप्रेम लक्षण काहीही विलक्षण येत नते परी स्वामींच्या कुत्सित मना दुरून पाहून या त्या निशाणा उठल्या कल्पनांवरी कल्पना विचित्र रचना मनाची पताकांची आवड मना ही काय साधुत्वाची कल्पना देवळावरी लावावे निशाणा हा तो हीनपणा साधुत्वा साधू मागे येणे माना ही तो त्याची केवळ लोकेशणा न येई ऐसिया ते साधुत्व मना हा तो उणेपणा तयास सारांश जैसा मनाचा ग्रह साधू निर्णयी तैसाच आग्रह झाला स्वामींच्या मनाचा निग्रह नको मज अनुग्रह साईंचा उगाच आलो मी येथवर स्वामींच थोर उपजला अनादर
तेथून परतावयाचा निर्धार केला मग साचार तात्काळ. लोकेशणेचा दुरभिमान साधूस कशास पाहिजे मान. याहू निमद तुझे अनुमान निशाण पाहून होईना. निशाणे आपुला मोठेपणा साधू हा आणि तो निदर्शना. हा चितंतत्वासी उणेपणा काय दर्शन जाणेम्या. घेतलिया हे ऐसे दर्शन येणे कैसे निवावे मन. हे तो दंभध्वज प्रदर्शन समाधान येणेना. म्हणती जावे माघारा आल्या वाटे आपुल्या घरा. दिसेना हा विचार बरा अजित खरा झालो मी. सहवासी मग म्हणती त्यासी इतके दूर आला कशासी. केवळ निशाणे चित्तवृत्तीसी खळबळ ऐसी का झाली. आता आपण आलो जवळ रथ पालखी घोडा सकळ. सरंजाम हा पाहता निखळ किती मग तळमळ लागेल. परिसूनी स्वामी अधिकची बिघडे जया नगाये पालख्या घोडे. ऐसे साधू मिजाती बडे म्या काय थोडे देखिले. ऐसे विचार येऊनी अंतरा सोमदेवजी निघती माघारा. शिर्डीचा विचार नाही बरा रस्ता धरा की नदीचा. मग बरोबरील वाट करू लागले तयास आग्रह करू. आला का आपण येथवरू नका हो फिरू माघारा. आल्या सारिखे चला की पुढे नका करू हे तर्क पुढे. हे निशाण जे मशिरी उडे साधूकडे ना संबंध. या साधूच न लगे निशाण न लगे लोकेशण न लगे मान. ग्रामस्थांस हे आवडे भूषण भक्ती प्रमाण कारण या. पाहू नका की तुम्ही निशाण जाऊन घ्या नुसते दर्शन. राहू नका ताई एक क्षण जा की परतोन माघारा. इतक्यात येता शिर्डी जवळ वाटले उपदेश ऐकून तो सरळ. काढून टाकावी मनाची मळमळ पुनश्च हळहळ नसावी. असो श्री समर्थ दर्शने करून बुवा गेले विरघळून. प्रेम आले डोळा भरून कंठ तरगरून दाटला. चित्त झाले सुप्रसन्न नयन उल्हासे सुख संपन्न. कधी चरण रज स्नान करीन ऐसे त्या झाले. पाहता रूप ते नेटक मना नयना पडले टक. पाहतची राहिले टकमक मोहे अटक पाडिली. उतर्क मनी ते जिराले चित्त दर्शनानंदी विराले. सगुण रूप नयनी मुराले बुवा झाले तल्लीन. डोळा देखता महानुभावा परम आल्हाद सोमदेवा. आत्मारामा जाहला विसावा वाटे बसावा हा ठाव. दर्शनेच विकल्प मावळे बुद्धी ठाईच ताटकळे. दुजे पण समस्त विरघळे ऐक्य जाहले बाह्य. वाचेसी निःशब्दत्वे मौन निमिषोन्मेष रहित नयन. अंतर्बाह्य चैतन्य घन समाधान समरसे. निशाण दर्शने आधी मुरडले पुढे प्रेमोद्रेके निडारले. सात्विक अष्टभावे उभडिले वेढिले प्रेमे बाबांचे. जेथे मन पूर्ण रंगले तेच आपुले स्थान वहिले. हे निजगुरूचे बोल आठवले प्रेम दाटले बुवांना. बुवा हळूहळू पुढे येती तो महाराज रागास चढती. शिव्यांची त्या लाखोली वाहती तो त्या प्रीती द्विगुणित. समर्थ बाबांची करणी अचाट तयांचा तो विलक्षण घाट. नारसिंहावताराचा थाट आटोकाट आणिला. होतांड आमुते आमुजापाशी राहो म्हणती चल जा घरासी. खबरदार माझ्या मशिदीसी जर तू येशील मागुता. जो लावितो मशिदीत निशाण कशाच भावे त्याचे दर्शन. हे काय संतांचे लक्षण येथे नक्षण एक कंठावा. असो पुढे साशंक चित्त सभामंडपी स्वामी प्रवेशत. दुरुनी पाहुनी साईंची मूत स्वामींची निवांत राहवेना. हा आपुलेच विचारांचा प्रतिध्वनी शब्दशः तो आदळता कानी. बुवा शरमले स्थानी ते स्थानी अंतर्ज्ञानी महाराज. किती हो आपण अप्रबुद्ध किती महाराज तरी प्रबुद्ध. किती त्या माझ्या कल्पना विरुद्ध किती हे शुद्ध अंतर. साई कोणास देती आलिंगन कोणास करीती हस्तस्पर्शन. कोणास देती आश्वासन कृपावलोकन कोणास. कोणाकडे पाही हास्यवदन कोणाच्या दुःखाचे करी सांत्वन. कोणास उदी प्रसाद दान करीत समाधान सकलांचे. ऐसे असता मजवरील क्रोध वाटे हा मम वर्तनानुरोध. क्रोध नाही हा मदला बोध होईल मोददायी तो. असो पुढे तैसेच झाले स्वामी बाबांपाशी ते रमले. साई कृपे निर्मळ बनले चरणी ठेले निरंतर. साई भक्ती प्रभव वीर्य विरवो दुर्वासना मात्सर्य. उपजवो शांती श्री धैर्य करो कृतकार्य निज भक्ता. गंधर्व यक्ष सुरासुर इवही भरले हे चराचर. त्या अखिल विश्वी हा विश्वंभर जरी निरंतर भरलेला. परी न स्वीकारिता आकार ठाता सदैव निराकार. आम्ही मानव हे साकार होता न उपकार लवमात्र. तात्पर्य धरोनी लीला विग्रह साई न करिते लोकसंग्रह. अथवा दुष्ट दुर्जन मत निग्रह
कैसा अनुग्रह भक्तांवर. आला अध्याय संपावयाला तो एक वृत्तांत मज आठवला. साई सदुपदेशाचा मासला मानील त्याला हितकारी. वृत्तांत आहे अति लहान स्मरण ठेवी तो कृत कल्याण. म्हणून श्रोतया करीतो विनवण क्षण अंतःकरण द्या मज. एकदा भक्त म्हाळसापती नाना साहेब या समवेती. बैसले असता मशिदी प्रती परिसा चमत्कृती घडली ती. समर्थ साई दर्शनोत्सुक कोणी एक श्रीमान गृहस्थ. वैजापूर निवासी तेथ परिवारान्वित पातले. पाहुनिया स्त्रियांचा गोषा नाना संकोचले निज मानसा. स्वये उठून द्यावे अवकाशा वाटले संतोषात तयांच्या. म्हणून नाना उठू सरती तव बाबा तया वारिती. म्हणाले येणारे येतील वरती वा स्वत चित्ती बैसावे. तेही आले ती दर्शनाथ यावे काही नाही हरकत. ऐसे तयात कोणी सुचवीत येऊन वंदित साईंच. तया मागील एक नारी वंदू जाता बुरखा सारी. पाहून सौंदर्ये अतिसाजिरी नाना निज अंतरी मोहिले. लोकांसमक्ष पाहण्या चोरी पाहिल्या वीण राहवेना अंतरी. वर्तावे काय कैसे परी मोहाची उदरी नावरे. बाबांची लज्जा मोठी अंतरी म्हणून मुख ते न करवे वरी. दृष्टी जाऊ लागली चाकरी सापडे कातरी तव नाना. ही तो नानांची अंतस्थिती सर्वांतर्यामी बाबा जाणती. इतरा काय तियेची प्रतीती ते तो झगटती शब्दार्था. ऐती नानांची वृत्ती बावरी जाणून बाबा निजांतरी. आणावया स्वस्थानी माघारी उपदेश जो करीत तो परिसा. नाना किमर्थ गडबडसी मनी ज्याचा निजधर्म तो स्वस्थपणी. आचरता आड यावेन कोणी काही न हानी तयात. ब्रह्मदेव सृष्टी रचिता आपण तयाचे कौतुक न करिता. व्यर्थ होऊ पाहिल रसिकता बनता बनता बनेल. असता पुढील द्वार उघडे जावे का मागील द्वाराकडे. एक शुद्ध अंतर जिकडे तेथे न साकडे काहीही. पुढा भाव नाही अंतरी तयात काय कोणाची चोरी. दृष्टी दृष्टीचे कर्तव्य करी भीड मग येथे धरिती का. होते तेथे माधवराव जात्या दयांचा चिकित्सक स्वभाव. निज जिज्ञासा पूर्ती स्तव उसती त्या भाव बोलाता. ऐसे माधवरावे पुसता नाना बदले थांबरे आता. सांगेन बाबांची या मनोगता वाटेने जाता वाडियाते. संपता क्षेम कुशल वार्ता अभिवंदून साई समर्था. नाना निजस्थानासी परतता निघाले समवेता माधवराव. ते नानास पुसती तात्काळ नाना बनता बनता बनेल. आदी करून बाबांचे बोल स्पष्टार्थ वदाल काय त्यांचा. अर्थ सांगावया होईना जीव बहुत चालली उडवा उडव. तेने अधिकची संशय समुद्भव होईन माधव मन स्वस्थ. मग करून या हृदय उघडे नानाही जे घडले तिकडे. ते साग्र माधवरावाची या होडे अतून कोडे उलगडिले. काय बाबा किती दक्ष जावो कोणाचे कोठेही लक्ष. ते तो स्वये अंतःसाक्ष सर्व प्रत्यक्ष तयाते. ऐती ही त्रोटक अभिनव वाता परिसता साश्चर्य होईल श्रोता. पाहू जाता येथील मथितार्था स्थैर्य गंभीरता बहुमोल. मन जाती तेच चंचळ होऊन द्यावे उच्छृंखळ. होवो इंद्रियांची खळबळ शरीर उतावीळ होऊ नये. इंद्रियांचा नाही विश्वास विषयार्थ भावेन लालस. हळूहळू करिता अभ्यास चांचल्य निराश होईल. होऊ नये इंद्रियाधीन तीहीन सर्वथा राहती दाबून. विधिपूर्वक तयांचे नियमन करावे पाहून प्रसंग. रूप हा तो दृष्टीचा विषय सौंदर्य वस्तूचे पहावे निर्भय. तेथे लाजे ते कारण काय द्यावान ठाय दुर्बुद्धी ते. मन करोनिया निर्वासन ईशकृतीचे करा निरीक्षण. होईल सहज इंद्रिय दमन विषय सेवन विस्मरण. रथ न्यावया इष्टस्थानी सारथी जैसा मूळ कारणी. तैसी ही बुद्धी हितकारिणी दक्ष आकर्षणी इंद्रियांच्या. सारथी करी रथ नियमन बुद्धीही करून इंद्रिय दमन. आवरी शरीर स्वैरगमन अनिवार चंचलपण मनाचे. शरीर इंद्रिय मनोयुक्त ऐसिया जीवाचे ते भोक्तृत्व. ते संपताच वैष्णवपद प्राप्त ऐसे हे सामर्थ्य बुद्धीचे. चक्षुरादि इंद्रिय निचय भिन्न भिन्न हयस्थानीय. रूपरसादि ते विषय मार्ग ते निरय प्रवर्तक. यत्किंचित विषयाभिलाष करी पारमार्थिक सुखा नाश. म्हणून त्यागा तो निशेष तरीच तो मोक्ष तुझलाधे. बाह्येंद्रिये जरी निवृत्त असता अंतःकरण आसक्त. नाही जन्म मरणा अंत विषय अत्यंत घातुक. लाधलिया विवेकी सारथी विवेके राखी लगाम हाती. इंद्रियवादी कुमार्गवर्ती
स्वप्नी ही होती न लवमात्र ऐसा मनः समाधान पर निग्रही दक्ष कुशल चतुर भाग्ये लादलिया सारथी चतुर कैसे दूर विष्णुपद तेच पद परब्रह्म वासुदेव अपर नाम तेच सर्वोत्कृष्ट पद परम परंधाम परात्पर असो झाला हा अध्याय पुरा याहून गोड पुढील दुसरा रिझवील सरभक्तांच्या अंतरा श्रवण करा क्रमाने असो शेवटी जगच्चालक सद्गुरु जो बुद्धी प्रेरक तया ते चरणी आभारपूर्वक हेमाड मस्तक अर्पितते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते संत परीक्षण मनोनिग्रहणं नाम 49तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।